सर, काल दिनांक 2 जुलैला निमटेक तालुका उमरी येथे दुसऱ्याच्या शेतामध्ये विठ्ठल लक्ष्मण चंदापुरी यांच्या शेतामध्ये गट नंबर 45 शेख असलम जलाल साहेब या तरुणांनी स्वतःची बैल घेऊन रासणी करण्यासाठी मजुरीने गेला होता। त्यावेळेस त्या ज्या पोल होते, विद्युत पोल असते, त्याच्यात इन्सुलेटर नसल्यामुळे त्या जमिनीतून, त्या तारामधून जमिनीत विजेचा प्रवाह उतरला आणि त्या ठिकाणी बैलाचा स्पर्श होऊन आणि त्याचा स्पर्श होऊन ते जागीच मृत्यू पावलं। त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पोलीस पंचनामा, कृषी अधिकारी यांना बोलून त्यांचा पंचनामा घेतला, महसूल विभागाचा पंचनामा घेतला, सर्वांचे डॉक्युमेंट घेतले आणि त्याच्यानंतर आता मुख्यमंत्री सहायता निधीमधून काहीतरी मदत मिळावी तात्काळ, आणि जे दोषी MSCBचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल होऊन त्यांना निलंबित करण्यात यावा अशी मागणी आमच्या परिवाराकडून होती। त्या संबंधात आम्ही आता माननीय जिल्हाधिकारी यांना भेटलोय, त्यांना निवेदन दिले, तसेच त्यासाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसला आलो। काय ॲक्शन घेतली त्यांनी? जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठपुरावा करतो असं आश्वासन दिले। मुख्यमंत्री यांना पाठवून देऊ, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये बसवू अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। त्यामुळे आम्ही ते निवेदन घेतले, त्यांची रिशूड घेऊन आम्ही आपल्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आता आलोत। त्याची इथून पुढेही आम्ही मुंबईपर्यंत पाठपुरावा करण्यास या गोष्टीसाठी तयार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आम्ही पर्सनली जाऊन मुंबई येथे निवेदन देण्याची आमची तयारी आहे। हे प्रकरण या ठिकाणी थांबवू नये आणि येणाऱ्या काळामध्ये कोणत्याही शेतकऱ्यावर असल्या गोष्टी घडू नये। येणाऱ्या काळात अशा गोष्टी घडून MSCBच्या दिरंगाईमुळे, यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायाला कुठेतरी तळा बसला पाहिजे, यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू सर।